कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या बरोबर असं नाही. बरेच दिवस झालं आमचे शरंगधर देशमुख साहेबांच्या घरी चहा प्यायला येत होते आणि चहा प्यायला आलोय. पक्षाची वगैरे अशी काय बैठक नाही. बैठक असं म्हणण्यापेक्षा देशमुख साहेबांचे चहा प्यायला आलोय, त्यामुळे इथं सगळेजण गप्पा मारत बसलो. नाही, बहुतांश यावेळी शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते, त्यामुळं काही महापालिकेच्या कामकाजाबद्दल काही चर्चा झाली का? महापालिकेच्या कामकाजामध्ये सातत्याने ज्या काही सुधारणा करायला पाहिजे त्याच्यासाठी सगळेच लोक आग्रही आहेत. मग शरंगधर देशमुख साहेबांपासून असेल, आमदार साहेब असतील, आम्ही सगळे मित्र असतील, त्या अनुषंगाने जे काही काम करायला पाहिजे त्याचं नियोजन तर ते सातत्याने करता येतं. महायुतीची आता सत्ता आहे महापालिकेवर, काय महायुतीच्या आतापर्यंतच्या कारभारावर आपण समाधानी आहोत का महापालिकेच्या? महानगरपालिकेची सत्ता आमच्या हातात येऊन आता 3 महिने झाले, 3-3.5 महिने झाले. आम्ही त्याचा आराखडा करतोय. सर्व नेते मंडळी, ते मंत्री महोदय असतील, सन्माननीय खासदार असतील, दोन्ही आमचे आमदार महोदय असतील, या सगळ्या मंडळींच्या नियोजनाखाली याचा एक एकत्रित विकासाचा आराखडा तयार करतोय. तिथं पुढच्या 5 वर्षांसाठी आम्ही राबवतोय. त्याचा फायदा निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे समाधानाने या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना समाधानी करण्याची जबाबदारी महायुतीच्या वतीने आम्ही घेतली. महायुतीकडून आता शहरवासियांच्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा वाढलेल्या आहेत, तर त्या दृष्टिकोनातून विकासात्मक काय नियोजन आहे का? ते निश्चितपणाने ह्या सगळ्या विकासाची जबाबदारी घेऊनच या महानगरपालिकेची सत्ता महायुतीच्या सर्व आमच्या नगरसेवकांनी, महापौर, उपमहापौरांनी घेतली आहे आणि आमचे दोन्ही आमदार महोदय त्याच्यामध्ये सक्षमपणाने काम करतात. त्याची जबाबदारी नाही तर ते काम पूर्ण करण्यासाठी आता दररोज ते काम करतात आणि त्याला आवश्यक असणारं सहकार्य करण्यासाठी नामदार मुश्रीफ साहेब असतील, नामदार चंद्रकांत दादा असतील, सन्माननीय कोरे साहेब असतील आणि असं सगळेजण त्याच्यासोबत. धन्यवाद.